आलोक मोहितेला मारहाण करणारे तरुण कृष्णा आंधळेचे मित्र असल्याची माहिती मिळते। वैजनाथ बांगर अभिषेक सानपच्या इन्स्टा स्टेटसवर आंधळेचा फोटो आहे। फरार आरोपी कृष्णा आंधळेच्या वाढदिवसाच्या निमित्तानं स्टेटस ठेवलेलं होतं। संभाजी मुंडे आमचे प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती देतील। संभाजी, ज्या तरुणाला मारहाण झालेली आहे त्या तरुणाची प्रकृती सध्या कशी आहे आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा, ज्यांनी मारहाण केली ते दोघेही कृष्णा आंधळेशी संबंधित आहेत। पोलिसांकडून काय अधिक माहिती मिळाली आहे? नक्कीच वृषाली, आपण पाहिलं तर काल 2 दिवसापूर्वी कालच पाहिलं तर संतोष देशमुखच्या हत्येप्रकरणी जे आरोपी जे कृष्णा आंधळे जे अनेक दिवसापासून तो फरार आहे, 2 महिन्यापासून पोलीस त्यांचा तपास करत आहे, पण तो पोलिसांना मिळत नाहीये। पण काल त्यांचे जे मित्र आहेत बांगर आणि स्वागत या दोघांनी काल त्यांचे वाल्मिकांच्या तू बातम्या का पाहतोस या अनुषंगाने पाहिलं तर संतोष देशमुखच्या हत्येप्रकरणात ती संबंधित बातम्या का पाहतोस असा जॉब विचारत आरोपी कृष्णा आंधळेच्या मित्रांनी धारूरमध्ये एका दोघांना एका तरुण मारहाण करण्यात आलेली आहे। त्यामुळे तो तरुण तो अंबाजोगाई ऍडमिट करण्यात आला होता, मात्र रात्री उशिरा डॉक्टरांनी त्यांना लातूर येथील सह्याद्री हॉस्पिटल या ठिकाणी पाठवण्यात आलेलं आहे आणि त्याची परिस्थिती आता पाहिली तर सध्या तरी स्थिर असल्याचं डॉक्टरकडून सांगण्यात आलेलं आहे। वृषाली, नक्कीच धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।